नमस्कार, आपण पाहताय कोकणचा नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी, यहाँ पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। कुडाळ नगरपंचायतीच्या विविध विकास कामांचं कौतुक करत आमदार निलेश राणे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। गेल्या 10 वर्षात कुडाळ मागे राहिला होता, मात्र गेल्या 1.5 वर्षात काय बदल घडू शकतो हे नगरपंचायतीनं दाखवून दिलाय, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। हा प्रकल्प 4 महिन्यामध्ये आपण पूर्ण केला, त्याबद्दल मी सगळ्या प्रशासनाचे खरं तर अभिनंदन करतो। रामनवमीला मला असं वाटतं रामनवमी होती, त्या दिवशी आपण ह्या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं आणि त्यानंतर ते आजपर्यंत 4 महिने झाले आणि 4 महिन्यामध्ये हा प्रकल्प आपण उभा केला। मी सौ बांदेकर शिरवळकर यांचेही मी नगराध्यक्ष जे आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो की आपण देखील या कामामध्ये मेहनत घेतली आणि आज हा प्रकल्प पूर्ण होतोय, लोकार्पण होतोय आणि अतिशय चांगल्या दर्जाचं काम या प्रकल्पाचं आपण पूर्ण केलं। लोकांच्या सेवेसाठी किंवा लोकांना आवडेल, लोकांचं मनोरंजन होईल असं एक उद्यान आपण इकडे आज कुडाळ शहरामध्ये दिलं, त्याबद्दल प्रशासनाचे मी मनापासून आभार मानतो। नमो उद्यान याचा निधी मी तुम्हाला भूमिपूजन जेव्हा झालं होतं तेव्हाही आपल्याला सांगितलं की जेव्हा आम्ही पालकमंत्री साहेबांकडे आम्ही हा प्रस्ताव ठेवला की साहेब आम्हाला नमो उद्यान जिल्ह्यामध्ये पहिला नमो उद्यान करण्याची संधी आम्हाला द्या। त्यांच्या मतदारसंघामध्ये पण 30 तालुके आहेत, तिथे पण प्रस्ताव त्यांच्याकडे पेंडिंग होता, पण कुडाळमध्ये जिल्ह्यातलं पहिलं नमो उद्यान उभं करण्यासाठी जर कोणी सहकार्य पहिलं केलं असेल, पहिलं पाऊल जर कोणी टाकलं असेल तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय निलेश राणेजी यांनी टाकलं आणि पहिला जो काय टप्पा आपल्याला जो इथे त्यांनी दिला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हे भव्य गार्डन इथे दिसतंय, तो झाला पालकमंत्री साहेब टप्पा नंबर 1। आता टप्पा नंबर 2 साठी मी आपल्याला विनंती करणार आहे, ज्याचं पारितोषिक 5 कोटी रुपयाचं आहे। आपण जसं सहज 1 कोटी रुपये दिले, आपण जर हात ठेवला कुडाळवर तर 5 कोटी आमच्याकडून कोणच दुसरा घेऊन जाऊ शकत नाही आणि तो 100% आपण ठेवाल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे। कारण का जसं सहजतेने तुम्ही पाऊल 1 टाकलं, पाऊल दुसरं टाकायला तुम्ही संकोच करणार नाही आणि आताच तुम्ही ह्या व्यासपीठावरून जाहीर करणार की ते पारितोषिक कुडाळलाच मिळालं पाहिजे, एवढा मनाचा मोठेपणा आपण 100% दाखवाल, मला याची खात्री आहे। आणि मी राणे साहेबांना पण सांगतो, विनंती करतो, आपण जरी जाहीर केलं तरी पालकमंत्री साहेब ते मान्य करतीलच याची मला खात्री आहे। म्हणून आपल्याला विनंती करतो, कारण का खरोखरच ह्या कामामध्ये काही अडचणी येऊन सुद्धा ज्या स्पीडनी प्रशासनाने काम केलं, साहेब खरं तर औंधकरजी ह्या मतदारसंघाला एवढ्या स्पीडमध्ये काम करायची सवय नाही। मागच्या 10 वर्षामध्ये जे माझ्या जागेवर होते त्यांनी नेमकं काय केलं या मागच्या 10 वर्षामध्ये कोणाला माहित नाही, पण एवढ्या स्पीडमध्ये कुडाळ मतदारसंघामध्ये काम होऊ शकतं या 1.5 वर्षामध्ये तुम्ही दाखवून दिलं, त्याबद्दल विशेष तुमचे मी आभार मानतो। कारण का अनेक प्रकल्प आता काय झालंय, माझे आमदार त्यांना आता सध्या काही काम नाही, पत्रकार समोर बसलेत म्हणून मी एका फक्त गोष्टींचा खुलासा करतो, कारण का आपल्यातल्याच काही पत्रकारांना माझे आमदारचा फार पुळका आहे। ते किती जरी बेअक्कल वागले तरी पण आपण त्यांच्या अकलेचे तारे कधी आपण मोजत नाही, पण ते तुमच्या समोर मी ठेवतो।
मी जसं म्हटलं की माझे आमदार सध्या रिकाम टेकडे आहेत. त्यांनी गणेश घाटाची पाहणी केली आणि गणेश घाट हा मी आणला असं त्यांनी त्यांच्या कुठल्या तरी प्रेसमध्ये सांगितलं. मी काय बघत नाही त्यांची प्रेस वगैरे, कारण का बघण्यासारखं काही नसतं. तर त्यांच्या प्रेसमध्ये किंवा कुठेतरी त्यांचा उल्लेख झाला की हे गणेश घाट म्हणे आराखडा मी तयार केला. आपल्या पत्रकारांना माहितीसाठी सांगतो, हा आराखडा जो आहे तो जून 2022 मध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये त्याची तो सुरू झाला. आराखडा मांडायसाठी सुरू झाला, बनवण्यासाठी. 2022 मध्ये सरकार कोणाचं होतं मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही. 2022 ते 2025 कसलंही काम सुरू नाही. कसलंही म्हणजे 2024 पर्यंत कसलंही काम सुरू नाही. कोणी काम हाती घेतलं नाही. आराखडा तयार झालेला नव्हता. कसलंही काम मंजूर नव्हतं. निविदा निघाली सप्टेंबर 2025 ला. तेव्हा आमदार कोण होता? निविदा निघाली सप्टेंबर 2025 ला. वर्क ऑर्डर निघाली 29 सप्टेंबर 2025 ला. भूमिपूजन झालं 29 ऑक्टोबर 2025 ला. एकूण निधी 3 कोटीचा आपण इकडे मंजूर करून घेतला. अजून 2 कोटी निधी माझी आमदारांना माहित सुद्धा नाही की अजून 2 कोटी निधी व्हायचा आहे. ते नुसतं तिकडे गेले आडवे तिडवे सगळे गॉगल गँग घेऊन आणि तिकडे फोटो काढले आणि कुठल्या तरी वंचाळ नदीच्या इकडे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे असं काहीतरी तिकडे जाहीर केलं. निकृष्ट दर्जाचं काम करण्यासाठी पहिलं काहीतरी काम करावं लागतं माझे आमदार साहेब. आम्ही निकृष्ट दर्जाचं काम अजिबात तिथे ठेवणार नाही. 1% जरी तिथे कॉन्ट्रॅक्टर चुकला त्याला घरी पाठवण्याचं काम आज निलेश राणेकर ठेवून असल्याचं. पण नको ती खोटी माहिती देणं. मी पण माझी खासदार होतो तेली साहेब. मी पण माझी खासदार होतो. मी या मतदारसंघामध्ये जेव्हापासून कामाला सुरुवात केली सगळ्यांना माहिती आहे. मला अनेक लोक यायची, साहेब सरकार आपलं आहे, काम मंजूर आपण केलेलं आहे, तर नारळ आपण वाढवला पाहिजे. मला अजिबात नाही करणार. जिथे माझा अधिकार नाही तिथे मी जाणार नाही. उगाच नारळ वाढवायला एवढे काय नारळ स्वस्त झाले असतील मार्केटमध्ये मला माहित नाही, पण मी तेवढा स्वस्त झालेलो नाही. कुठल्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन मी कोणाच्या तरी हक्काचं मारून हे काम मी आणलं असं सांगणारा मी तसा लहान मनाचा माणूस नाही. एवढ्या कोट्यावधी निधी आपण इथे आणला. आता आपण एक उल्लेख करायचा आपण राहून गेला औंधकर साहेब, तो आपल्या मच्छिंद्र कांबळी सभागृहामध्ये 10 कोटी रुपये मंजूर आहेत. उर्वरित जे 5 कोटी रुपये लागणार आहेत ते पण 100% काम पूर्ण होणार, वेळेत पूर्ण होणार. आणि लागणारा निधी एक दर्जेदार, हे कसं असतं सांस्कृतिक भवन कसं असतं, आपली एक संकल्पना, एक स्वप्न आहे की 21व्या शतकातलं जर शहर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी जो फंड लागणार असेल, पालकमंत्री साहेब आजपर्यंत सहकार्य करतायत, राज्य सरकार आजपर्यंत सहकार्य करतंय, सन्मान्य खासदार साहेब करतायत, केसरकर साहेब वेळोवेळी सहकार्य करतात. कुडाळ मालवण मतदारसंघाला जे मागच्या 10 वर्षामध्ये मिळालं नाही ते आम्ही या 1.5 वर्षात आणून द्यायचा नुसतं प्रयत्न केला नाही, आम्ही त्याची सिस्टम बसवली, आम्ही त्याचा पाया बसवला. आता उद्या कोण जरी आला माझ्या जागेवर तो मी बसवलेल्या पायावरच काम करणार. आता दुसरा पाया मागच्या 10 वर्षामध्ये कोणी बसवला नव्हता. दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेण्याची सवय नाही असं म्हणत आमदार निलेश राणेंनी विरोधकांना जोरदार टोला हाणलाय. तरी पण आपण त्यांच्या अकलेचे तारे कधी आपण मोजत नाही, पण ते तुमच्या समोर मी ठेवतो. मी जसं म्हटलं की माझे आमदार सध्या रिकाम टेकडे आहेत. त्यांनी गणेश घाटाची पाहणी केली आणि गणेश घाट हा मी आणला असं त्यांनी त्यांच्या कुठल्या तरी प्रेसमध्ये सांगितलं. मी काय बघत नाही त्यांची प्रेस वगैरे, कारण का बघण्यासारखं काही नसतं. तर त्यांच्या प्रेसमध्ये किंवा कुठेतरी त्यांचा उल्लेख झाला की हे गणेश घाट म्हणे आराखडा मी तयार केला. आपल्या पत्रकारांना माहितीसाठी सांगतो, हा आराखडा जो आहे तो जून 2022 मध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये त्याची तो सुरू झाला. आराखडा मांडायसाठी सुरू झाला, बनवण्यासाठी. 2022 मध्ये सरकार कोणाचं होतं मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही. 2022 ते 2025 कसलंही काम सुरू नाही. कसलंही म्हणजे 2024 पर्यंत कसलंही काम सुरू नाही. कोणी काम हाती घेतलं नाही. आराखडा तयार झालेला नव्हता. कसलंही काम मंजूर नव्हतं. निविदा निघाली सप्टेंबर 2025 ला. तेव्हा आमदार कोण होता?
निविदा निघाली सप्टेंबर 2025ला, वर्क ऑर्डर निघाली 29 सप्टेंबर 2025ला, भूमिपूजन झालं 29 ऑक्टोबर 2025ला. एकूण निधी 3 कोटीचा आपण इकडे मंजूर करून घेतला. अजून 2 कोटी निधी माझी आमदारांना माहित सुद्धा नाही की अजून 2 कोटी निधी व्हायचा आहे. ते नुसतं तिकडे गेले आडवे तिडवे सगळे गॉगल गँग घेऊन आणि तिकडे फोटो काढले आणि कुठल्या तरी भन्साळ नदीच्या इकडे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे असं काहीतरी तिकडे जाहीर केलं. निकृष्ट दर्जाचं काम करण्यासाठी पहिलं काहीतरी काम करावं लागतं माझे आमदार साहेब. आम्ही निकृष्ट दर्जाचं काम अजिबात तिथे ठेवणार नाही. 1% जरी तिथे कॉन्ट्रॅक्टर चुकला त्याला घरी पाठवण्याचं काम आज निलेश राणेकर ठेवून असल्याचं. पण नको ती खोटी माहिती देणं. मी पण माझी खासदार होतो तेली साहेब, मी पण माझी खासदार होतो. मी या मतदारसंघामध्ये जेव्हापासून कामाला सुरुवात केली सगळ्यांना माहिती आहे. मला अनेक लोक याची साहेब सरकार आपलं आहे, काम मंजूर आपण केलेलं आहे, तर नारळ आपण वाढवला पाहिजे. मला अजिबात नाही करणार. जिथे माझा अधिकार नाही तिथे मी जाणार नाही. उगाच नारळ वाढवायला एवढे काय नारळ स्वस्त झाले असतील मार्केटमध्ये मला माहित नाही, पण मी तेवढा स्वस्त झालेलो नाही. कुठल्या दुसऱ्या मतदारसंघामध्ये जाऊन मी कोणाच्या तरी हक्काचं मारून हे काम मी आणलं असं सांगणारा मी तसा लहान मनाचा माणूस नाही. एवढ्या कोट्यावधी निधी आपण इथे आणला. कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील इंगेट राऊत ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. वर्षानुवर्षे सेवा देऊनही थकीत वेतन न मिळाल्यानं अखेर कर्मचाऱ्यांनी रुग्णालयासमोर उपोषणाचं हत्यार उपसलं. नेरूर देऊळवाडा येथील प्रकाश परब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1978 पासून रुग्णालय बंद पडेपर्यंत प्रामाणिक सेवा बजावली. मात्र या कालावधीतील हक्काचे थकीत वेतन व्याजासह मिळालेलं नाही. वारंवार पाठपुरावा करूनही केवळ तोंडी आश्वासनच मिळाल्याने वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी थेट उपोषणाचा पवित्रा घेतला. उपोषणाची तात्काळ दखल घेत लेट मिसेस इंगेट राऊत नाईक विद्या प्रतिष्ठान मुंबई संस्थेनं कर्मचाऱ्यांना लेखी पत्र दिलंय. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या थकीत वेतनाचा सविस्तर तपशील 15 दिवसात संस्थेकडे जमा करावा असं पत्रात नमूद केलंय. संस्थेच्या मासिक सभेत सनदी लेखापालांच्या सल्ल्यानं मानवतेच्या हिताच्या दृष्टीनं कर्मचाऱ्यांना पूर्ण न्याय देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन संस्थेनं दिलंय. प्रकाश राजाराम परब वगैरे लोक उपोषणाला बसलेले होते. इतर ते त्या सगळ्यांबरोबर बोलणं करून त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना लेखी पत्र देण्यात आलेलं आहे. त्या लेखी पत्राप्रमाणे त्यांनी 15 दिवसात सगळे कागदपत्र पूर्ण करून त्यांचं जे काय त्यांनी दिलंय त्याचा योग्य तो विचार करून त्याचा निर्णय घेतला जाईल. आता यांची किती वर्षाची थकबाकी आहे? नाही, ते कागद ते दिल्यानंतर बोलता येईल. पूर्वी इथे इंग्लिश हॉस्पिटलमध्ये कामाला होतो. काय ती आमची मागील थकबाकी मिळणे आम्ही उपोषणाला बसलो. किती दिवसांची थकबाकी राहिली होती? जवळजवळ किती कृष्णकांत 2004 पासून 2007 पर्यंत थकबाकी होती. हो. आता तुम्ही उपोषणाला बसल्यानंतर तुमची मागणी मान्य झाली का? हो, मान्य झाली. मग आता तुम्ही उपोषण सोडताय? हो. कुडाळवासियांसाठी एक आनंदाची बातमी. सांगिर्डेवाडी कुडाळ येथे भव्य आणि आकर्षक असं नमो उद्यान आता नागरिकांच्या सेवेत दाखल झालंय. हे उद्यान तयार करण्यासाठी कुडाळ नगर पंचायतीला 1 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. नगर पंचायतीनं अत्यंत नियोजनबद्ध काम करत अवघ्या 4 महिन्यात हे उद्यान पूर्ण केलंय. विशेष म्हणजे विभागीय नमो उद्यान स्पर्धेत योग्य वेळेत काम पूर्ण केल्यामुळे कुडाळ नगर पंचायतीने शर्यतीत आपलं स्थान कायम ठेवलंय. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी 5 कोटी, द्वितीय क्रमांकासाठी 3 कोटी आणि तृतीय क्रमांकासाठी 2 कोटी रुपयांचं भव्य पारितोषिक दिलं जाणार आहे. खासदार नारायण राणे यांच्या शुभ हस्ते या नमो उद्यानाचं अत्यंत उत्साहात लोकार्पण करण्यात आलं. अवघ्या 4 महिन्यात हे सुंदर उद्यान साकारण्यात आलंय. त्यांच्या मतदारसंघामध्ये पण 30 तालुके आहेत. तिथे पण प्रस्ताव त्यांच्याकडे पेंडिंग होता.
पण कुडाळमध्ये जिल्ह्यातलं पहिलं नवोद्यान उभं करण्यासाठी जर कोणी सहकार्य पहिलं केलं असेल, पहिलं पाऊल जर कोणी टाकलं असेल तर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेश राणेजी यांनी टाकलं. आणि पहिला जो काय टप्पा आपल्याला जो इथे त्यांनी दिला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला हे भव्य गार्डन इथे दिसतंय, तो झाला पालकमंत्री साहेब टप्पा नंबर 1. आता टप्पा नंबर 2 साठी मी आपल्याला विनंती करणार आहे, ज्याचं पारितोषिक 5 कोटी रुपयाचं आहे. आपण जसं सहज 1 कोटी रुपये दिले, आपण जर हात ठेवला कुडाळवर तर 5 कोटी आमच्याकडून कोणच दुसरं घेऊन जाऊ शकत नाही. आणि ते 100% आपण ठेवाल याची खात्री माझ्या मनामध्ये आहे. कारण का जसं सहजतेने तुम्ही पाऊल 1 टाकलं, पाऊल दुसरं टाकायला तुम्ही संकोच करणार नाही. आणि आताच तुम्ही ह्या व्यासपीठावरून जाहीर करणार की ते पारितोषिक कुडाळलाच मिळालं पाहिजे. एवढा मनाचा मोठेपणा आपण 100% दाखवाल, मला याची खात्री आहे. आणि मी राणे साहेबांना पण सांगतो, विनंती करतो, आपण जरी जाहीर केलं तरी पालकमंत्री साहेब ते मान्य करतीलच, याची मला खात्री आहे. त्या बाबतीमध्ये त्यांनी कुठला विषय मांडला हे आमदार म्हणून तरी मी तेव्हा पाहिलंच नव्हतं. पण आता 1.5 वर्षामध्ये माझे मोठे बंधू आहेत म्हणून सांगत नाही, आम्हाला अभिमान वाटतो की ह्या 1.5-2 वर्षामध्ये कुडाळ मालवणचा फक्त आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही, पण कुडाळ मालवणचा आमदार सभागृहामध्ये उठला तर बाहेर असलेले सगळे मंत्री सभागृहामध्ये येऊन बसतात, अशी परिस्थिती आज सभागृहामध्ये निर्माण झालेली. त्याच्यामध्ये मी पण आहे. म्हणजे अभ्यासपूर्ण विषय कसे मांडावे आणि न्याय मिळून कसा घ्यायचा हे महत्वाचं आहे. आरडाओरड करणारे तर असंख्य आहे, पण माहिती, तांत्रिक माहिती, मुद्देसूद बोलण्याची जी काही कला आमच्या निलेश साहेबांमध्ये आहे, अभ्यासपूर्ण माहिती मांडून संबंधित मंत्र्याकडून निधी काढून घ्यायचे, काम करून घ्यायचं आणि मग बैठका जेव्हा मंत्रालयामध्ये लागतात तेव्हा त्या पूर्ण चर्चेमध्ये माझ्या कुडाळ मालवणचा हिस्सा कोणीही वगळता कामा नाही, ही सातत्याने त्यांची भूमिका आहे, सातत्याने भूमिका. म्हणून 1.5-2 वर्षामध्ये सुरुवातीला बघा, मी तरी आपला आमदार म्हणून जेव्हा काम करत होतो या माजी आमदाराबरोबर जिल्ह्यामध्ये, तेव्हा काय एवढी विकास कामं होत असताना, अशी आमंत्रण, असे भूमिपूजन होत असताना आम्ही बघितलं नाही. केसरकर साहेबांना पण दुजोरा देत. पण ह्या 1.5-2 वर्षामध्ये कामाच्या बाबतीमध्ये, निधीच्या बाबतीमध्ये कुठेच कमी आपण पडलो नाही, कुठेच आपण मतदारसंघामध्ये आपण कमी पडत नाही. ही अत्यंत जमेची बाजू आहे. निलेश साहेबांनी 1 कोटीच्या संदर्भात उल्लेख केला आणि 5 कोटीचं पारितोषिक आपल्याला मिळावं असा आग्रही धरलेला आहे. बाजूला राणे साहेब पण बसलेले आहेत. घरामध्ये खरं म्हटलं तर जिल्हा नियोजनची बैठक इथेच होईल अशी परिस्थिती व्यासपीठावर आहे. आणि जिल्हा नियोजनचे अध्यक्ष, सदस्य सगळे या व्यासपीठावर असल्यामुळे आम्ही निलेश साहेबांच्या मागणीला दुजोरा देतो, एवढं मी या निमित्ताने बोलू शकतो. शेवटी आपण लोकांसाठी जे काय करतो ते प्रत्यक्षात देण्याची संधी ही फक्त नगरपालिकेच्याच माध्यमातून आपल्याला मिळत असते. कारण तुम्ही प्रत्यक्ष काम करता आणि लोकांकडून त्याचं क्रेडिट सुद्धा घेत असता. आणि त्याच्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्यांच्या सर्व नगरसेवकांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आणि आपण भाग्यवान आहात की राणे साहेबांच्या हस्ते आपण हे उद्घाटन करून घेतलं. शेवटी पर्यटनाचे सगळ्यात जास्त पैसे हे केंद्राकडून येत असतात. आणि एकदा राणे साहेबांनी मनात घेतलं तर ह्या जिल्ह्याचा, कारण राणे साहेब ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये आणलेलं होतं आणि पर्यटन जिल्ह्याची घोषणा सुद्धा राणे साहेबांनी त्यांच्याकडून करून घेतली. त्याची अजून आठवण मला आहे. आणि राणे साहेबांची जी कारकीर्द झाली, अतिशय कमी वेळ कुठल्या मुख्यमंत्र्यांना मिळाला असेल तर तो आदरणीय राणे साहेबांना मिळाला. परंतु त्यांचा प्रत्येक दिवस हा कार्यक्रम ठरलेला होता की आज या आपल्या जिल्ह्यासाठी काय करायचं. आणि त्या 6 महिन्यामध्ये त्यांनी पूर्णपणे या जिल्ह्याचा कायापालट केला. आणि म्हणून त्यांना कोकणचं सुपुत्र किंवा कोकणचे भाग्यविधाते केवळ
म्हणायचं म्हणून म्हणत नाही तर खऱ्या अर्थाने ते भाग्यविधाते आहेत हे सुद्धा मुद्दाम उल्लेख करतो. पालकमंत्री त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जे चांगलं काम त्या जिल्ह्यामध्ये आणि कोकणासाठी करतात त्याच्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माणसांनी नवीन नाही, कार्यकर्तेही नवीन नाही आहेत. आणि आता जी काही भाषणं झाली त्या पुढच्या 5 कोटी कसे मिळणार, विकासासाठी पैसा आणण्यासाठी पुढे हाक मारावी लागणार वगैरे जी चर्चा झाली. पहिल्यांदा सुरुवातीला सांगून ठेवतो, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत नितेश राणे, निलेश राणेचे छोटे बंधू आहेत. निलेशचा कुठलाही तोंडात शब्द आला तो पडू द्यायचा नाही हे नितेशने आतापर्यंत संकेत पाळले. दुसऱ्या बाजूला नारायण राणे खासदार आहेत, माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे नितेश आणि मी निलेशच्या कुठल्याच कामात व्यत्यय येणार नाही, निधीत व्यत्यय येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यामुळे 5 कोटीचं काय होईल याची चिंता कार्यकर्त्यांनी करू नये, ती पूर्ण होईल. बाकी नियोजन करा. हा कुडाळ हे कुडाळ मध्यवर्ती ठिकाणी जिल्ह्याचं सामाजिक, शैक्षणिक सर्वच बाबतीत हे विकसित कसं करता येईल. लोकांचं लक्ष कुडाळकडे गेलं पाहिजे, नागरी सुविधांकडे गेलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही अजून काम करण्याची गरज आहे. मी तुम्हाला त्यासाठी शुभेच्छा देतो आणि हे कुडाळ निलेशच्या नेतृत्वाखाली नक्कीच प्रगती करेल आणि शहर सिंधुदुर्गातच नाही तर राज्यात नावारूपाला येईल. सुंदर, स्वच्छ, निरोगी आणि चांगला आदर्श नगरपालिका आणि जिल्हा म्हणून त्याचा उल्लेख होईल आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. निलेशचं अभिनंदन करतो आणि नितेशचं पण अभिनंदन. नितेशचं आणि निलेश दोघांची कामं चांगली चालली. ही चांगला शब्द, अभिमान शब्द तुमच्याकडून कौतुक होताना वडिलांना काय वाटत असेल त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. अभिमान वाटतो, दोन्ही मुलांबद्दल अभिमान वाटतो की काम करावं. निलेश बांदा पत्रादेवी मार्गावरील रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून दुरावस्था झाली असून खड्ड्यांमुळे वाहन चालकांसह ग्रामस्थ अक्षरशः त्रस्त झालेत. रस्त्याचे खडीकरण करून तातडीने डांबरीकरण करण्यात यावं अशी मागणी वारंवार सत्ताधारी, ग्रामपंचायत तसेच बांधकाम विभागाकडे करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतोय. बांदा पत्रादेवी मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी गुडघाभर मोठमोठे खड्डे पडले. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला असून वाहन चालक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली. या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात जाणाऱ्या नागरिकांसह गणेश मूर्ती घरी घेऊन परतणाऱ्या भाविकांना याच खड्डेमय रस्त्यावरून प्रवास करावा लागणार का असा संतप्त सवाल स्थानिक जनता उपस्थित करते. गेल्या कित्येक वर्षांपासून बांदा पत्रादेवी रस्त्याचं खडीकरण करून डांबरीकरण करण्याची मागणी केली जाते. सत्ताधारी, ग्रामपंचायत आणि बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी व मागण्या करूनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे वाहन चालक आणि नागरिक अक्षरशः या परिस्थितीला कंटाळले. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर तरी झोपी गेलेल्या प्रशासनानं जागं होऊन तातडीनं रस्त्याची डागडुजी करावी आणि वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी वाहन चालक व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून येत्या 8 दिवसात बांदा पत्रादेवी रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्ह्यातील सर्व प्रलंबित समस्यांवर मनसे आगामी काळात तीव्र आवाज उठवणार असून गणेशोत्सवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा होणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख शिरीष सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालवणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या तालुका कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. गॅरी अनन्सिएशन यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आजचं हे कार्यालय या ठिकाणी आज सुरू केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने माझे सहकारी जिल्हाध्यक्ष धीरज परब या ठिकाणी उपस्थित आहेत. गॅरी अनन्सिएशन उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उपजिल्हाध्यक्ष आमचे वाईरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणाल केदळेकर हे देखील आमचे उपजिल्हाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आज आम्ही या स्वातंत्र्य दिनानंतरच्या येणाऱ्या पहिल्या रविवारी हे उद्घाटन केलेलं आहे आणि मालवण शहरामधील आणि तालुक्यातील सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी पक्ष बांधणी, पक्ष वाढवणे, राजसाहेबांचे आचार विचार, ध्येय धोरणं तळागाळात पोहोचवण्यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गॅरी यांच्या नेतृत्वात प्रयत्नशील आहे. आजच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने आपण सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी आलं हे मनपूर्वक स्वागत करतो आणि असेच आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांवर या तुम्ही प्रेम लोक ठेवा अशी या उद्घाटनाच्या निमित्ताने आणि आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांच्या वेळोवेळी आढळून आलेली, दर्शनास आलेल्या अनेक समस्या या जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही हा जो उद्घाटनाचा कार्यक्रम 16 तारखेला ठेवला मुद्दाम, कारण या जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे या विधानसभेचे आमदार या सर्वांनी मिळून अशी घोषणा केली होती की 15 ऑगस्टला नवी मुंबई ते चिपी अशी विमानसेवा सुरू होईल असा मोठा गाजावाजा केला होता आणि आम्ही म्हणूनच विचार केला होता की 15 तारखेला जर विमानसेवा सुरू झाली तर त्याचा जरूर लाभ घ्यावा आणि त्या अनुषंगाने आम्ही 16 तारखेला ही ठेवली होती. परंतु आमचा नेहमीप्रमाणे भ्रमनिराश झालेला आहे, कारण पालकमंत्री घोषणा करतात आणि ते हवेत विरून जातात. केवळ घोषणा करण्यासाठी म्हणूनच ते पालकमंत्री झालेत का असा अनेक वेळा प्रश्न पडतो. आत्ता नुकत्याच काही महिन्यापूर्वी सुरू असलेली M2M ची जी सेवा होती, जी भाऊचा धक्का ते विजयदुर्ग अशी M2M सेवा सुरू केली होती, मोठा गाजावाजा करून भारतीय जनता पक्षाच्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे, सवयीप्रमाणे त्यांनी सर्व ठिकाणी मोठे गाजावाजा केला. परंतु काही महिन्यातच त्यांना त्या M2M सेवेला घाशा गुंडाळावा लागला आणि ती नेहमीप्रमाणे बंद झाली. आमचा या ठिकाणी म्हणणं असं आहे की हे जे पालकमंत्री किंवा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, कोणत्याही गोष्टीचा अभ्यास न करता अशा प्रकारच्या घोषणा करत असतात, ज्या अत्यंत निकडीच्या गोष्टी आहेत, आवश्यक गोष्टी आहेत. उदाहरणार्थ रेल्वेच्या फेऱ्या वाढवणं, रेल्वे वेळेत सुटणं, रेल्वेत पोहोचणं, अशा अनेक विषय आहेत ज्याच्यावरती अजिबात लक्ष दिलं जात नाही आहे. मुंबई गोवा हायवे हा एक जागतिक विक्रम झाला असं म्हणायला हरकत नाही. राजसाहेबांनी गेल्या आठवड्यातच या मुंबई गोवा मार्गाला भेट दिली होती, पाहणी केली होती आणि त्यांचं म्हणणं असं होतं की राजकारणीच याला कारणीभूत आहे आणि अर्थात राजकारणी हे जे सत्ताधारी पक्षाचे आहेत त्यांनीच वेळोवेळी या प्रकल्पाला खीळ घातलेली आहे. त्यामुळे हा प्रकल्प होऊ शकला नाही. आताही गणेश चतुर्थी तोंडावर आहे, अजूनही 15 ते 20% काम शिल्लक आहे. म्हणजे नेहमीप्रमाणे आमच्या चाकरमान्यांना या ठिकाणी येताना भुर्दंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही सत्ताधाऱ्यांची आहे आणि वेळोवेळी ती आपली जबाबदारी नाकारून विषयाला मुरड घालून, विषय भलतीकडे वळवून, हिंदुत्व वगैरे वगैरे अशा अनेक प्रकारच्या विषयांकडे वळवत ते नेहमीप्रमाणे भूलतापा देऊन लोकांची थट्टा करत असतात, भ्रमनिराश करत असतात. याबरोबरच काही स्थानिक विषय आहेत ज्याच्यामध्ये जे मच्छीमारांचं LED जे परप्रांतीय मच्छीमार LEDच्या जहाजांचं, बोटींचं या ठिकाणी मच्छीमारी करतात, त्याचा मोठा फटका स्थानिक मच्छीमारांना होतो आणि त्यासाठी म्हणून गेली अनेक वर्ष या ठिकाणी आमच्या स्थानिक मच्छीमारांचा लढा सुरू आहे, परंतु त्यांना आश्वासनाच्या पलीकडे काहीही हाती लागलेलं नाही. याबरोबरच जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधले गवा रेडे वगैरेचा जो उपद्रव आहे, त्याचप्रमाणे हत्तींचा जो आमच्या ज्या कर्नाटकच्या सीमेवरती किंवा बाजूला गोव्याच्या सीमेवरती तो जो उपद्रव सुरू आहे, त्या बाबतीत काही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत
आणि अशी अनेक गोष्टी आहेत की केवळ भावनिक विषय पुढे आणून लोकांचा भ्रमनिराश करणं आणि जमल्यास मग लोकांचे निवडणुकीच्या दरम्यान त्या ठिकाणी हात ओले करणं वगैरे असे प्रकार करून त्या विजय मिळवायचा, सत्ता मिळवायची असे प्रकार सुरू आहेत. अनेक प्रश्न लोकांचे प्रलंबित आहेत, ज्यामध्ये आता जो टोल नाका सुरू करणार आहे तसं त्याला जाहीर केलेलं आहे. 17 तारीखपासून जो उसरगावला टोल नाका सुरू करणार आहे. आमचं म्हणणं असं आहे की ओरोस हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि साधारणपणे आपल्या सिंधुदुर्गची जी बाउंड्री आहे खारेपाटणपासून ते ओरोसपर्यंत अनेक लोकांना कचेरीच्या कामासाठी या ओरोसमध्ये यावं लागतं. त्यांची दैनंदिन कामं असतात, त्यासाठी यावं लागतं. काही नोकरीसाठी येतात, काही कामाधंद्यासाठी येतात. परंतु ह्या प्रत्येकाला येताना टोल भरून येणं हे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला जो टोल नाका जो आहे, जो ओसरगावला बसवलेला आहे, तो खारेपाटणच्या या हद्दीवरती बसवला असता तर किमान आमच्या सिंधुदुर्गवासियांना भुर्दंड पडला नसता. आणि म्हणजे केवळ लोकांचा विचार न करता जे आपल्याला मनाला येईल अशा प्रकारची वागणूक या सरकारची सुरू आहे आणि त्याच्यावर कोणतीही लोकप्रतिनिधी या ठिकाणी आवाज उठवत नाहीत आणि लोकांच्या प्रश्नाची जाण नाही, लोकांच्या प्रश्नांचा आदर नाही. आणि म्हणून ही जनता सिंधुदुर्गामधली पिचत चाललेली आहे. पूर्णपणे आमच्याकडे जी जेनजी ज्याला म्हणतात ती पूर्ण पिढी आज या ठिकाणी नाराज आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग सोडून परगावी नोकरीसाठी जात आहेत. त्यासाठी म्हणून कोणतीही ठोस योजना नाही, उद्योगधंदे आणण्यासाठी म्हणूनचे कोणतीही कार्यवाही नाही, रस्त्यांची दुर्दशा आहे त्यामुळे कोणी इतर उद्योगधंदे घेऊन येत नाहीत. अशा अनेक प्रश्नांनी ही सिंधुदुर्ग नगरी, हा आमचा जिल्हा, हा या ठिकाणी प्रचंड त्रासात आहे. आणि त्यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी आवाज उठवणार आहे. पुढच्या काही चतुर्थीनंतर काही दिवसामध्ये आदरणीय राजसाहेबांचा दौरा या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्यावेळी अनेक प्रश्नांबद्दल आपण सर्वांशी चर्चा करून त्या ज्या स्तरावरती ते प्रश्न ते घेतील त्या ठिकाणी मी आपणाशी सांगू इच्छितो. वेंगुर्ला गॅस सर्व्हिसच्या कारभाराविरोधात काही गॅस ग्राहकांकडून वेंगुर्ला गॅस सर्व्हिसवर कडक कारवाईच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी उपोषण छेडण्यात आलं. या उपोषणस्थळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्यासहित शिवसेना, भाजपचे अनेक पदाधिकारी ठाण मांडून होते. दरम्यान सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी HP कंपनीचे सेल्स ऑफिसर यांनी केलेल्या संयुक्तिक कारवाईनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. यावेळी कारवाईसाठी दिरंगाई होत असल्यानं जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. वेंगुर्ला गॅस सर्व्हिसच्या कारभाराविरोधात तात्काळ कडक कारवाई करण्याच्या मागण्यांसाठी गॅस ग्राहक नवनाथ सातार्डेकर यांच्यासहित तालुक्यातील 21 गॅस ग्राहक यांच्या वतीनं वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी उपोषण छेडण्यात आलं. यावेळी उपोषणस्थळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गौंडळकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सिद्धेश परब यांच्यासहित सर्व नगरसेवक, शिवसेना भाजपचे पदाधिकारी ठाण मांडून होते. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो मी सागरच्या भागातला रहिवासी असून माझं नाव देवेंद्र राधाकृष्ण बस्ते आहे. गोरगरीब अशिक्षित लोकांना ती बेजबाबदारपणे गॅस एजन्सी ओनर बेउद्धट उत्तर देत असतो. ही कुठेही न पटणारी गोष्ट आहे. अरेरावीची भाषा बोलतो आणि बऱ्याच विषयावर तो विषयांतर करतो आणि समोरच्याला कन्फ्यूज करून सोडत असतो. तर मला वाटतं याच्यावर योग्य कारवाई प्रशासनाकडून व्हावी. हे मी एक गॅस ग्राहक म्हणून किंवा या उपोषणाला समर्थन देणारी व्यक्ती म्हणून आपला या माध्यमातून सांगू इच्छितो. ज्या सर्व वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने आहेत, एकतर बेकायदेशीर जागी त्यांचा गॅस साठवणूक केली जाते. गॅस सर्व्हिसचे गॅस धारक आहेत त्यांना कुठलीही योग्य प्रकारे सेवा दिली जात नाही. गॅस सिलेंडर वेळेत पोहोचवला जात नाही. डिजिटल जो काय बुकिंग ऑनलाईन आता प्रकार काढला आहे तो ऑनलाईन बुकिंग ऑटो कॅन्सल होतो आणि तरी पण ग्राहकांना कळत नाही. त्याचा भुर्दंड असा होतो की 7 दिवसानंतर पुन्हा कळतं गॅस बुकिंग कॅन्सल झालं आहे आणि आता परत करा. ह्याच्यात ग्राहकांना नावात जो मनस्ताप होतो ह्याला कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि जी गॅस जो धारक आहे, एजन्सी धारक आहे, ज्याची जी मनमानी आहे, जी अरेरावीची भाषा आहे, ही कुठेतरी थांबली पाहिजे. याचा कंटाळा आला आहे लोकांना. त्यामुळे सगळ्यांच्या वतीने आम्ही इथे आज बसलो.
लूटमारीच आहे एक प्रकारची. कारण एकतर गॅस सर्व्हिस देताना त्याच्यात चार्जेस सगळे इन्क्लूड केलेले असतात, डिलिव्हरी चार्जेस, हे चार्जेस. एक तर ह्यांचं असतं की आमच्याकडे कामगार नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊन घ्या. जर ग्राहक तिथे येऊन दारापर्यंत घेत असेल तर डिलिव्हरी चार्जेस कमी केले पाहिजे, ते केले जात नाही त्यांच्याकडून. मग एक प्रकारची लूटमारच आहे. पुन्हा नवीन काहीतरी गॅस तपासणी आहे, गॅस चेकिंगच्या नावाखाली आलेली काहीतरी एक ग्राहकाकडनं 264 रुपये वसूल केले जात होते, नाही तर तुमची गॅस तोडलं जाईल वगैरे याची धमकी दिली जात होती. हे काय, ही लूटमारच आहे ना. बऱ्याच वेळा केला आहे, कंपनीकडे केला आहे, इथे तहसीलदारांकडे केला आहे, पुरवठा शाखेत फोन केला आहे, तहसीलदारकडे फोन केला आहे, कंपनीकडे जवळजवळ 10 मेल केले असतील मी पर्सनली स्वतः. बाकीच्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. अशा असंख्य तक्रारी आपल्याला जर मिळतील आपण शोधल्या तर वेंगुर्ला तालुक्यात प्रयत्न त्यांचा आहे. त्यांच्यानी आता आमच्याकडनं जबाब घेतला आहे. ते म्हणतात की कारवाई आम्ही करू. आम्हाला आशा आहे की ते योग्य आणि चांगली कारवाई करतील. जोपर्यंत आमच्याकडे ठोस यांच्याकडनं काही मिळत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही यावेळी मनीष दळवी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कारवाईच्या सूचना केल्या. मात्र कारवाईसाठी दिरंगाई होत असल्यानं मनीष दळवी आक्रमक झाले. सगळ्या जे काय बेकायदेशीरित्या, मला सांगा, जर लोकांनी अशा पद्धतीने गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवले तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करतो ना पुरवठा विभाग? मग पुरवठा करणारा जर अशा ठिकाणी अशा पद्धतीने जर बेकायदेशीर त्याची साठवणूक करत असेल तर त्याला कोणी परवानगी दिली? बाजूला एक सिलेंडर जर फुटला ना तर ती डच वकार खाली, एवढी अवस्था डच वकाराची वाईट आहे. आणि त्या भिंतीला लागून सगळीकडे त्या डच वखारीच्या बाजूला पण सिलेंडर ठेवलेले असतात. माझं पहिलं ऑब्जेक्शन त्याच गोष्टीला होतं, नंतर बाकीची सेवा. पण हेरिटेज असतो, ज्या डच वखारीला तुम्ही केंद्रस्थान करून अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर्यटन बदलू शकता, तेवढी ताकद आहे त्या डच वखारीच्या वास्तूत. आणि या अशा वागणुकीने तोडीमोल झालेली आहे ती वास्तू. त्यासाठी तुम्हाला जोपर्यंत ती कंपनी जाहिरात देत नाही, ओके, सील करून त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. हे तुमचे नायब तहसीलदार म्हणतात की अजूनपर्यंत साहेब वाटत आहेत, ते अजून 3 तासांनी पोहोचणार. मग तितका वेळ इथे आम्ही या सगळ्या लोकांनी बसून थोडंच राहणार. आणि काल या संदर्भात स्वतः पालकमंत्री महोदयांकडे हे लोक भेटले होते, तेव्हा सुद्धा त्याच्यावर चर्चा झाली आहे. निर्णय करतो म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी बोलले आहेत की आपण त्याच्यावर ऍक्शन घेतोय म्हणून. बेकायदेशीरित्या साठवणूक केलेली आहे, त्याच्यावर ॲक्शन घेण्यासंदर्भातली ऑर्डर समजून घ्या आणि लगेच जरा यांना खाली सूचना द्या. पुरवठा अधिकारी म्हणून की सांगितलंय म्हणून. आणि आता इथे माझ्यासमोर नायब तहसीलदार उभे आहेत आणि ते म्हणतात की मला कुठल्याही अशा सूचना नाहीत, अजूनपर्यंत तहसीलदारनी पण दिलेल्या नाहीत. नेमकं खरं काय? मी तहसीलदार यांना सांगितलं, ते म्हणाले की निवासी नायब तहसीलदार यांना तिथे पाठवून पूर्ण ते कस्टडीमध्ये घेतो आणि संबंधित जप्त करून कारवाई करतो. आम्हाला हीच अपेक्षा आहे आणि ते झालं पाहिजे. हो सर, हो, मी बोललोय त्यांना. सध्या मी मुंबईकडे निघालेले तहसीलदार, मी नायब तहसीलदारला पाठवतो एवढं बोलले सर. आणि पण आता नायब तहसीलदार साहेब समोर आहेत, मी त्यांच्याकडे फोन देतो आपला. पाठवा. तुमच्याकडे चार्ज नाही तर आमच्याशी बोलू नका. तुम्ही बोलूच नका आमच्याशी. मग कशा फडकवला गुन्हा आहे तुम्ही तहसीलदार, तुम्ही झेंडा फडकवला सांगा बघू. सही करण्यात त्यांनी तुम्हाला अधिकार झेंडा फडकवण्याचा अधिकार म्हणजे समजतो. तुम्ही संविधानाला हात घालू नका. बघा काय माहिती, मी काय म्हणतोय, त्यांनी जर वरिष्ठांनी जर आदेश दिले, आदेश तुमच्याकडे 4 कारण सप्लायचा विषय आहे. सप्लायचा विषय असेल, तालुक्याचे प्रमुख कोण, प्रशासनाचा तहसील. आता त्यांचा चार्ज कोणाकडे आहे? तुमच्याकडे आहे ना. म्हटल्यानंतर प्रमुख कोण, जबाबदारी तुमची आहे. तुमच्या कार्यालयाच्या समोर ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. प्रश्न असा नाही आहे की सकाळी त्यांना रात्री स्वप्न पडलं, सकाळी आलेत आणि इथे बसले. त्यांनी निवेदन दिलेलं आहे, लोक उपोषणाला बसणार हे माहिती आहे. काल त्या ठिकाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे. मग त्याच्यावर सतर्क राहणं
आणि त्या मागणीनुसार काय करू शकतो याचा अभ्यास करून समोर जाणं ही जबाबदारी तुमची नाही आहे का? मग तुम्ही असंच जे येऊन उभे राहतात, तुम्ही अभ्यास करा. नसेल तर जो कोणी जबाबदार अधिकारी असेल त्याला इथे येऊन दे, आम्ही इथे बसायला तयार आहोत. पण तुम्हाला वाटत असेल संध्याकाळपर्यंत शांत बसू, तर असे शांत पण बसणार नाही, एवढं पण लक्षात घ्या. आणि आता तुमच्याशी जिल्हा पुरवठा अधिकारी बोललेत, पालकमंत्री महोदय बोलले, अजून कोण ह्या जिल्ह्यातला वरिष्ठ बोलला पाहिजे असेल तर सांगा मला, गरज असेल तर. 2 वाजता सांगताय पंचनामा का आता आम्ही करणार म्हणून, त्यावेळी पण त्या मुद्द्यात केलेलं होतं की नाही? हॅलो सुप्रिया साहेब, आता दुपारी 2 वाजले आहेत. मी आता 4 वाजता पालकमंत्री कळवण्यात येतात, मी त्यांना वेंगुर्ले द्यायला लावणार आणि मग तुमच्या महसूल विभागाला काय प्रॉब्लेम व्हायला लागला ना, मी ऐकून घेणार नाही. काही केलं नाहीये, तहसीलदार इथे जागेवरच नाहीये, हे इथे नायब तहसीलदार आहेत, ते काय हुकाय चूक करत नाहीयेत. आता दुपारी 2 वाजले आहेत आणि आता ते सांगतायत आता याच्यानंतर पंचनामा करू, त्याच्यानंतर अजून काय त्या सहारे साहेबांशी बोललो, ते मला म्हणतायत मी खाली तालुक्याला सांगितलंय. कधी? मग जावा ना पोलीस पाटणाला बोलवा, बोला पोलीस पाटील जावा चला. यानंतर त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा करून सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. यावेळी पालकमंत्र्यांनी सुद्धा तात्काळ कारवाईच्या सूचना केल्या. मी उपोषण वेंगुर्ला गॅस एजन्सीच्या संदर्भात, तर लोक सगळेजण बसले आहेत आणि स्पीकर फोनवर आपला फोन आहे, तर त्यांचं म्हणणं की जिल्हाधिकारी, आता आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी बोललो आहे, ज्या डच वखारीच्या भोवताली त्यांनी बेकायदेशीरित्या साठा केले आहे तो त्यांना ताब्यात जप्त करण्याच्या संदर्भात पहिला आग्रह आहे आणि तो जप्त करून गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि एजन्सी बंद करून दुसरी त्यांना तात्काळ एक जाहिरात आली पाहिजे आणि दुसरी एजन्सी अपॉइंट केली पाहिजे आणि तोपर्यंत बाजूच्या एजन्सीकडे सप्लाय जोडावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे सगळ्या. हो चालेल सर, आमची जबाबदारी जिल्हा प्रशासन. चालेल, आपण जिल्हाधिकारी महोदयांना अशी सूचना द्यावी तशी विनंती. चालेल, यानंतर सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे व HP कंपनीचे सेल्स ऑफिसर महेश जानी यांनी वेंगुर्ला गॅस सर्व्हिसच्या गोदामाची सखोल चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्याच्या सूचना केल्या. यावेळी HP कंपनी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या वतीनं उघड्या जागेत करण्यात आलेल्या गोडाऊनचा पंचनामा करून त्या ठिकाणी आढळून आलेले गॅस सिलेंडर ताब्यात घेण्यात आले. तसेच या आढळून आलेल्या सिलेंडरबाबत संबंधित एजन्सींवर नियमानुसार HP कंपनीद्वारे कार्यवाही केली जाईल. तसेच सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून व कार्यवाही करून तहसीलदार वेंगुर्ला यांना त्वरित सादर करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. पुढील 2 दिवसांमध्ये नियमितपणे गॅस पुरवठा सुरळीत करण्याचं नियोजन HP कंपनीद्वारे करण्यात येणार असून अन्य कोणत्याही अडचण निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल असं लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. या कारवाईमुळे गॅस ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे. भुईबावडा घाटात आज सकाळी दरड कोसळली. यामुळे खारेपाटण गगनबावडा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुमारे 2 तास वाहतूक ठप्प झाली होती. JCBच्या सहाय्यानं दरड हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वैभववाडीत गेले 4 दिवस पावसाची संततधार सुरू आहे. घाट क्षेत्रातही मुसळधार पाऊस झाल्यानं त्याचा फटका आज भुईबावडा घाट मार्गाला बसलाय. घाटात रिंगेवाडीपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर भली मोठी दरड आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास कोसळली. मातीसह मोठे दगड रस्त्यावर कोसळले. सुदैवाने या दरम्यान कोणतेही वाहन या ठिकाणी आलं नसल्यानं मोठा अनर्थ टळला. रस्त्यावर दगड व मातीचा ढीग आल्यानं वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. दोनही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ही माहिती वाहन चालकांनी पोलीस प्रशासनाला दिली। त्यानंतर पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। पोलीस उपनिरीक्षक फकरुद्दीन आगा, कॉन्स्टेबल दबडे, श्री काणके, चालक पाटील हे पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं। घाटात अडकलेल्या वाहनांचं योग्य नियोजन केलं। त्यानंतर जेसीबीच्या सहाय्यानं दरड हटवण्यात आली। 2 तास दरड हटवण्याचं काम सुरू होतं। सकाळी 11 नंतर घाट वाहतुकीला सुरळीत करण्यात आला। सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महिला जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट नीता सावंत कबिटकर यांनी दिली। आज या ठिकाणी आपण 18/8/2026 रोजी संजूबाईंचा वाढदिवस आहे। त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटणारे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहणारे आणि जनतेच्या सोबत सदैव संघर्षाच्या बाजूने उभे राहणारे असे शिवसैनिकांना प्रेरणा देणारे आमचे आदरणीय जिल्हाप्रमुख संजूबाई परब यांचा वाढदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विविध कार्यातून शिवसैनिक साजरा करणार आहेत। तसेच शिवसैनिकामध्ये संपूर्ण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं आणि चैतन्याचं वातावरण निर्मित झालेलं आहे। आता कार्यक्रमाची रूपरेषा आमच्या जिल्हाप्रमुख मॅडम सांगतील तुम्हाला। नमस्कार। आपल्या सर्वांचे लाडके आणि धडाडीचे आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेले आपले जिल्हाप्रमुख शिवसेनेचे श्री संजू परब यांचा वाढदिवस 19 ऑगस्टला आहे आणि तो सामाजिक अशा उपक्रमांनी करायचा असं आम्हाला आमचे लाडके आमदार दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून कळविण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही आपल्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये मी व माझे सगळे सहकारी त्या उत्सुकतेने तो वाढदिवस शहरात, ग्रामीण भागात सर्वत्र साजरा करणार आहोत। त्या दृष्टीने जवळजवळ 5000 वृक्षांचे वाटप आम्ही करणार आहोत, जेणेकरून निसर्गाचा समतोल राखला जाईल आणि आपल्याला ऑक्सिजन जो आवश्यक असतो त्याच्या दृष्टीने पुढील पिढीला त्याची मिळावा आपल्याकडून काहीतरी ह्या उद्देशाने, वृक्ष संवर्धनाच्या उद्देशाने आम्ही ह्या वृक्ष वाटपाचा 3ही वेंगुर्ला, दोडामार्ग आणि सावंतवाडीमध्ये उपक्रम राबवणार आहोत। त्याचप्रमाणे जे गरजू विद्यार्थी असतील यांना वह्या वाटप, शिष्यवृत्तीवाले असतील त्यांना आम्ही पुस्तकं, तसेच गरजू नागरिक जे असतील त्यांना छत्रांचे वाटप आम्ही ह्या उपक्रमातून आणि माननीय संजू परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 3ही आपल्या मतदारसंघामध्ये करणार आहोत। तसंच जे आपले गरजू विद्यार्थ्यांबरोबरच जे आपल्या विविध युवा रक्तदाता पिढी आहे यासाठी आपले सावंतवाडी येथे आमचे नगरसेवक देवा सूर्याजी याच्या माध्यमातून रक्तदानाचा आम्ही कार्यक्रम करणार आहोत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणि अशा प्रकारे अनेक विविध आणि गरजू विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गोष्टी या वाढदिवसाच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। तसेच आपले जे कोंडुरा येथे दिव्यांग मुलांचं निवासी हॉस्टेल आहेत, शाळा आहे, त्यांच्यासाठी, रोणापाल येथील मुलांसाठी, अंकुर निवारा केंद्रांसाठी आणि विविध सावंतवाडी शहरातील शाळांमध्ये आम्ही त्यांना गरजू आणि गोड असं खाण्याचे पदार्थ वाटणार आहोत।
जेणेकरून सर्वांचे आशीर्वाद आमचे संजू परब यांच्या पाठीशी राहावे हा आमचा त्या माध्यमातून उद्देश आहे. ह्या अशा प्रकारे तारीख 19 ऑगस्टला आम्ही गोविंद चित्र मंदिर सावंतवाडी येथे हा वाढदिवस 10:30 वाजता वाढदिवस करणार आहोत. या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती ही आपले सर्वांचे सावंतवाडी मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय दीपकभाई केसरकर हे उपस्थित राहणार असून त्यांच्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून आपले कुडाळ मालवण मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय निलेशजी राणेसाहेब हे या उपक्रमासाठी आणि वाढदिवसासाठी उपस्थित राहणार आहे. तेव्हा मी माझ्या सर्व जनतेला आणि सावंतवाडी मतदारसंघातील सर्व माझे पदाधिकारी आणि माझी सर्व जनता यांना मी आव्हान करते की आपल्या सर्वांचे लाडके असलेले युवकांचे प्रेरणास्थान असलेले माननीय संजू परब साहेब यांच्या वाढदिवसासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने हजर राहावे आणि त्यांना आपले शुभ आशीर्वाद द्यावे व त्यांच्या उदंड आयुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करावी हीच मी इच्छा व्यक्त करते. जिल्ह्यातील सुवर्णाक्षरानं लिहून ठेवण्यासारखा हा क्षण आहे. नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या विकासाचं स्वप्न पाहिलं. अनेक प्रकल्प साकार झाले. काहींनी विरोध केल्यानं काही रखडलं. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नितेश राणे यांनी घेतली असून जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. हजारो तरुणांना काम देण्याचं कार्य ते करून दाखवतील. पालकमंत्री झाल्यानंतर पहिला प्रकल्प सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दिल्याबद्दल धन्यवाद देतो असे उद्गार जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले. खरं तर आज स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देत असताना आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातनं एक सुवर्ण अक्षराने लिहून ठेवण्यासारखा हा क्षण आहे. मागची अनेक वर्ष आपण सातत्याने या जिल्हावासियांचा एक आस लागून राहिलेली आहे की या जिल्ह्यामध्ये आज कुठला तरी नवीन प्रकल्प येईल, उद्या कुठला तरी येईल, काही रोजगाराचे प्रश्न सुटतील. आदरणीय राणे साहेबांनी केंद्रामध्ये MSME मिनिस्टर असताना आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे प्रकल्प आणण्यासाठी काही प्रयत्न केले. या जिल्ह्याच्या विकासाचं स्वप्न आदरणीय राणे साहेबांनी पाहिलं आणि त्याच्यातनं चिपीसारखं विमानतळ उभं राहिलं. त्याच्यातनंच या ठिकाणी चौपदरीकरण झालं. अनेक प्रकल्प या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झाली होती. काही ठिकाणी त्यावेळी विरोध झाले, काही प्रकल्प अडकले. परंतु आज ते राणेसाहेबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची खरी जबाबदारी खांद्यावर आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांनी घेतली आणि ही जबाबदारी खांद्यावर घेऊन ज्या पद्धतीने त्यांनी मागच्या या 1.5 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये काम सुरू केलं, आज त्याच्यातला एक फक्त पहिला टप्पा आपल्याला दिसतोय. या जिल्ह्यातनं कुठलाही युवक या जिल्ह्याच्या बाहेर रोजगारासाठी जाता नये, त्याला याच जिल्ह्यामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. या जिल्ह्यामधून जी तरुणांची स्थलांतर मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे ते स्थलांतर कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यासाठी या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आज खरं तर तळवणेसारख्या गावामध्ये या ठिकाणी हा प्रकल्प सुरू होतोय. यानंतर या जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये मग शिरोडा असेल, मालवण असेल, देवगडमध्ये आहेत, काही दोडामार्गमध्ये प्रकल्प प्रस्तावित आहेत आणि ह्या सगळ्या प्रस्तावित प्रकल्पाचं नियोजन मागच्या 6-8 महिन्यापासून सातत्याने आदरणीय नितेशजी राणेसाहेब यांनी केलेलं आहे आणि त्याच्यातला एक प्रकल्प आता हळूहळू प्रत्यक्षात अवतरायला सुरुवात होईल. त्याचे कामकाज सुरू होईल आणि मला खात्री आहे की त्यांच्या या पालकमंत्री पदाच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, यांच्या सगळ्यांच्या मदतीने या जिल्ह्यामधल्या हजारो तरुणांच्या हाताला काम देण्याची किमया या ठिकाणी आदरणीय नितेश राणे साहेब निश्चितपणे करून दाखवतील याची मला खात्री आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी अहोरात्र या सगळ्या नवीन प्रकल्पांचं नियोजन करतायत, ज्या पद्धतीने आता या जोयामरेनचे संचालक आदरणीय जॉन सर यांनी सांगितलं की मला त्यांनी निमंत्रित केलं आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला जी काय लागेल मदत ती मी करणार आहे आणि म्हणून अशा प्रकारची भूमिका ठेवल्यामुळे आज या जिल्ह्यामध्ये अनेक उद्योजक येण्यासाठी इच्छुक झालेले आहेत. तळ कोकणात मध्यम स्वरूपाचा पाऊस जिल्ह्यात सुरू आहे. हवामान विभागानं मात्र जिल्ह्यात पावसाचा ग्रीन अलर्ट दिलाय. जिल्ह्यातील दोडामार्ग, वैभववाडी, कुडाळ, कणकवलीमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. जिल्ह्यात 1 जून पासून आतापर्यंत 1811 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 22% तूट आहे. तिलारी धरण 88% भरलंय.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ओसरगाव टोल नाका उद्यापासून कार्यान्वित होतोय. त्यासाठी ठेकेदाराकडून तयारी करण्यात येते. मंत्री नितेश राणेंनी सिंधुदुर्ग वासियांना टोलमधून सूट मिळेल असं जाहीर केलं. त्यामुळे टोल नाका कार्यान्वित करण्याच्या हालचालींना वेग आलाय. उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव टोल नाका सुरू होणार आहे. सावंतवाडी आंबोली मार्गावरील बुर्डी पुलावर आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि आयशर टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आंबोली येथील 65 वर्षीय गणपत राऊळ आणि रिक्षा चालक सचिंद्र भिसे गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी 10च्या सुमारास बुर्डी पूल परिसरात रिक्षा आणि आयशर टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात रिक्षातील वृद्ध प्रवासी गणपत राऊळ आणि रिक्षा चालक सचिंद्र भिसे हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सोहम हिर्लेकर, शिवम हिर्लेकर यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. हिर्लेकर यांनी कोणताही विलंब न लावता तत्परता दाखवत जखमी गणपत राऊळ आणि सचिंद्र भिसे यांना तातडीनं सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. या सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे जखमींवर वेळीच उपचार सुरू होऊ शकले. याबाबतची माहिती सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते रवी जाधव यांनी दिली आहे. शांत आहेत एवढे नाही तर तुमची चांबडी सोडली असती इथे. तुमच्याकडे तिकडे तर तांबडी सोडली असती. आमच्यातला कोण गेला असता किती पडलं असतं. मोडून ठेवले मोडून ठेवले. हो, ही कोकणातली माणुसकी आहे. मग फक्त तुम्ही म्हणा चूक झाली मान्य करा. हे बघा रस्त्यावर चूक होते, रस्त्यावर चूक होते, चूक मान्य करा ना. विषय संपला ना. आम्ही कुठे तुम्हाला काय म्हणतो, पण तुम्ही हे नका सांगू ब्रेक तिकडे मारला, गाडी एवढी ओढली. रस्ता काय सुळसुळीत आहे का रस्ता. फोन चालू नव्हता दादा, ते फोन चालू नव्हता. हो, तुमचा फोन चालू असून दे की नसून दे, तुमच्यामुळे घडलं ना. तुम्ही तुमच्या मार्गावर देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्व शासकीय कार्यालये आस्थापनांना सजावट करण्यात आली होती. वैभववाडी तालुक्यातील कुर्ली धरणालाही विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हा नजराणा कणकवली येथील विराज ढवण यांनी आपल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद केलाय. पाहूयात.
पंचायतीच्या माध्यमातून जनहिताचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या नमो उद्यान स्पर्धेत कुडाळ नगर पंचायत बाजी मारेल असा ठाम विश्वास नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सर्व नगरपालिकांना रुपये 1 कोटी एवढे अनुदान मंजूर झाले होते. नमो उद्यान ही विभाग स्तरावर मूल्यांकन स्पर्धा असून प्रथम 3 क्रमांकांना अनुक्रमे प्रथम येणाऱ्या 5 कोटी, त्यानंतर 3 कोटी व 2 कोटी असे बक्षीस जाहीर असून या स्पर्धेत पात्र होणाऱ्या 3 उत्कृष्ट उद्यानांची निवड होणार आहे. आणि साहेब सांगायला अभिमान आणि आनंद वाटतो की नक्कीच आम्हाला अपेक्षा आहे की आमचा यामध्ये नंबर नक्कीच येईल. त्याचप्रकारे तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे उद्यान पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे. या उद्यानामध्ये लहानांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी विरंगुळ्याचे ठिकाण उभारले आहे. उद्यानामध्ये मुलांसाठी खेळणी, जिम साहित्य, वॉशरूम्स, हिरकणी कक्ष, त्याचप्रमाणे गार्ड केबिन, उपाहारगृह, एम्पी थिएटर, जेथे लहान मुलांचे वाढदिवस असतील किंवा छोटे काही कार्यक्रम असतील ते आपण साजरे करू शकतो. त्याच्यानंतर गझिबो अशा विविध सुविधांनी आम्ही इथे निर्माण केलेल्या आहेत. कुडाळ नगरपंचायत ही नमो उद्यान प्रकल्प पूर्ण करणारी विभागातील पहिली नगरपंचायत ठरलेली असून आता आपल्या DFO साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 3 दिवसापूर्वी एक समिती येऊन उद्यानाची पाहणी करून गेलेली आहे. आजचा हा लोकार्पण सोहळा केवळ एक विकासाचे उद्घाटन नाही तर कुडाळच्या नागरिकांचा जीवनमानात सकारात्मक बदल घडवण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. विकासाची कामे कागदावर दाखवता येतात, पण विकासाचा खरा अर्थ नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या समाधानात येतो. आमचे ध्येय स्पष्ट आहे. कुडाळ शहरातील विकसित झालेच पाहिजे, पण त्याचबरोबर सुंदर, स्वच्छ, सुरक्षित, आधुनिक आणि नागरिकांना अभिमान वाटेल असे शहर बनवायचे आहे. याच दृष्टिकोनातून कुडाळ नगरपंचायत विविध विकास कामे आणि लोकाभिमुख उपक्रम राबवत आहे. आज नमो उद्यान लोकांना, नागरिकांना समर्पित करताना माझी सर्वांना एक मनापासून विनंती आहे. हे उद्यान केवळ पाहण्यासाठी नाही तर जपण्यासाठी पण आहे. येथील प्रत्येक झाड, प्रत्येक सुविधा, प्रत्येक वास्तू ही आपल्या शहराची संपत्ती आहे. ती स्वच्छ ठेवणे, तिचे संवर्धन करणे आणि पुढच्या पिढीपर्यंत ती सुरक्षित पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. याच संकल्पनाने आणि याच विश्वासाने आजचे हे नमो उद्यान कुडाळवासियांच्या सेवेत आम्ही समर्पित करत आहोत. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यहाँ पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.